ऐतिहासिक कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात बेसुमार बांधकामं झाली आहेत। या बांधकामांमुळे तलावाकडे येणारे नैसर्गिक पाण्याचे स्रोत रोखले गेलेत। गेले आठवडाभर तलावाच्या पाणलोट क्षेत्रात मुसळधार वृष्टी होऊनही कळंबा तलावाच्या पाणी पातळीत अपेक्षित वाढ झालेली नाही। दुसरीकडे अनेक ओढे मुजले असून त्यांची स्वच्छता ग्रामपंचायत आणि महापालिकेने केलेली नाही। त्यामुळे या ओढे नाल्यातून होणारी पाण्याची आवक थांबली आहे। कोल्हापूर शहरवासियांना स्वच्छ आणि प्रदूषणविरहित पाणी मिळावं यासाठी राजर्षी शाहू महाराजांनी कळंबा तलावाच्या पाणलोट क्षेत्रात असलेला बालिंगे हे गाव अन्यत्र वसवलं होतं। त्यामुळे अनेक वर्ष कोल्हापूरला स्वच्छ पाणी पुरवठा सुरू होता। कालांतरानं कोल्हापूर शहरासाठी शिंगणापूर, बालिंग आणि काळंबावाडी थेट पाईपलाईन योजना सुरू झाली। त्यामुळे कळंबा तलावाच्या पाण्याचा वापर शहराच्या मंगळवार पेठ, शिवाजी पेठ आणि कळंबा पाचगाव या गावांपुरता मर्यादित राहिला। कळंबा तलाव पाणलोट क्षेत्रात बांधकामं झाली तर तलावाचं प्रदूषण होऊन शहरवासियांना दूषित पाणी पुरवठा होईल, म्हणून पाणलोट क्षेत्रातील गाव स्थलांतरित करून परिसरात बांधकामं होणार नाहीत याची दक्षता राजर्षी शाहू महाराजांनी घेतली होती। पण गेल्या 10 ते 15 वर्षात कळंबा पाणलोट क्षेत्रात अनधिकृत बांधकामं बेसुमारपणे वाढली आहेत। या परिसरात हॉटेल्सचं तर जणू पेवच फुटलंय। मंगल कार्यालय, लॉन्स, फार्म हाऊसची संख्या आता मोठ्या प्रमाणावर वाढली आहे। या सर्वांचं सांडपाणी थेट तलावात मिसळतंय। हॉटेल, लॉन, फार्म हाऊस, मंगल कार्यालय यांच्या कचरा उठावाची स्वतंत्र यंत्रणा नसल्यानं रस्त्याकडेला आणि तलावाकडे जाणाऱ्या ओढ्या नाल्यांमध्ये खुलेआमपणे कचरा टाकला जातोय। त्यामुळे ओढे नाले मुजले असून तलावाकडे जाणारे पाण्याचे नैसर्गिक स्रोत बंद पडतायत। कात्यायनी आणि गिरगाव परिसरातून येणाऱ्या नाल्यातून कळंबा तलावात पाणी येतंय, पण या नाल्यांची कधीच स्वच्छता होत नाही। त्यामुळे हे नाले सुद्धा अरुंद झाले असून पाणी वाहून नेण्याची क्षमता कमी झाली आहे। गेल्या आठवडाभर शहरासह संपूर्ण जिल्ह्यात पावसाची तुफान बॅटिंग सुरू असल्यानं जिल्ह्यातील अनेक धरणांमध्ये समाधानकारक पाणीसाठा झालाय। पण कळंबा तलावात येणारे पाण्याचे नैसर्गिक स्रोत अडल्यामुळे तलावात अजूनही म्हणावा तेवढा पाणीसाठा झालेला नाही। तलावाच्या पाणलोट क्षेत्रात होणाऱ्या अनधिकृत बांधकामांकडे कळंबा ग्रामपंचायत आणि प्राधिकरणाचं सोयीस्कररित्या दुर्लक्ष झाल्यानं ऐतिहासिक कळंबा तलावाची दुरवस्था होतीये। याकडे वेळीच लक्ष दिलं गेलं नाही तर या तलावाचं सांडपाण्याच्या तळ्यात रूपांतर व्हायला वेळ लागणार नाही।